आता पाहूया राजकीय विश्वात अजून काय सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। शिवरायांचा पुतळा बनवणारा शिल्पकार जयदीप आपटेच्या कल्याणमधील घराबाहेर सुरक्षा वाढवली। जयदीप आपटे अजूनही फरार, पोलिसांकडून शोध सुरू। बदलापूरच्या शाळेत चिमुकलीवर अत्याचार, संस्था चालक फरार। शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, शिल्पकार फरार। सरकारची फरार व्हा योजना सुरू। जितेंद्र आव्हाड यांचा हल्ला बोल। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी 3 सप्टेंबरला सुनावणी। दोन्ही प्रकरणे सारखी असल्याने एका पाठोपाठ सुनावणी होणार। मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी होईल। शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊतांकडून नारायण राणेंची लेखी तक्रार। राणेंनी मालवणमध्ये दिलेल्या धमकीबाबत पंतप्रधान मोदींकडे तक्रार। एमपीएससी आयोगात सरकारचा वाढता हस्तक्षेप हा गंभीर प्रकार। मंत्रालयातून निर्णय लादले जातात। एमपीएससीच्या मागण्यांना केराची टोपली दाखवली जाते। काँग्रेसच्या सतीश पाटलांचे गंभीर आरोप करत सरकारला पत्र। घरापेक्षा दारे खिडक्या महाग असा दळभद्री कार्यक्रम। शिवाजी महाराजांचा पुतळा 2,40,00,000 आणि 2,02,00,000 सरकारी कार्यक्रमात येणाऱ्या पाहुण्यांसाठी उभारल्या जाणाऱ्या हेलिपॅडवर ओमराजे निंबाळकरांचा आक्षेप। गृहमंत्री म्हणून काम करताना शिव्या जास्त खाव्या लागतात। इतकंच नाही तर काहींना माझा राजीनामा मागितल्याशिवाय अन्न पचत नाही। फडणवीसांचा संजय राऊतांना टोला। 3 लाखांची गाडी तानाजी सावंतांना 30 लाखांना पास करून घ्यायची होती, पण अजितदादांनी सही केली नाही, त्यामुळे सावंत संतापले। जितेंद्र आव्हाडांचा निशाणा। नागपुरात लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमावर आशा सेविकांचा बहिष्कार। आश्वासनानंतरही मागणी पूर्ण केली जात नसल्याने आक्रमक पवित्रा।